संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीडमध्ये उद्या मूक मोर्चाचं आयोजन। सर्वपक्षीय नेते रस्त्यावर उतरणार। मूक मोर्चा एसपी कार्यालयाऐवजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार। बीड सरपंच हत्येनंतर धाराशिव आणि उरणमधील सरपंच सुद्धा दहशतीत। तर रायगडच्या उरण तालुक्यामध्ये गावगुंडांचा सरपंचांवर हल्ला। तर तुळजापुरातील मेसाई जवळगा या गावातील सरपंचाला चक्क पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न। बदलापुरात 19 वर्षीय तरुणीवर अत्याचार करणाऱ्या रिक्षा चालकाला बेड्या। मैत्रिणीनं बियर पाजून रिक्षा चालक मित्रानं अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार। तर कृत्यात साथ देणाऱ्या मैत्रिणीला सुद्धा अटक। 2 चिमुकलींवर अत्याचार आणि हत्येतील पीडितेच्या कुटुंबियांचं उपोषण मागे। आरोपी अजय दास याला 1 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी। घाटकोपरमध्ये भरधाव टेम्पोची 5 ते 6 जणांना धडक। अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू तर 2 ते 3 जण जखमी। चिराग नगर परिसरातली घटना। टेम्पो चालकाला फिट आल्यामुळे अपघात झाल्याची प्राथमिक माहिती। माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांना मान्यवरांची आदरांजली। पंतप्रधान मोदींसह अमित शहा, जेपी नड्डा, सोनिया गांधी, राहुल गांधींकडून मनमोहन सिंग यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन। नवीन वर्षात राज्यातील शिक्षकांचा पगार हा 2 ते 3 दिवस उशिरा होण्याची शक्यता। लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर भार पडल्याची चर्चा। नागपूर अधिवेशनाच्या वेळीच लाडकी बहीण योजनेसाठी डिसेंबरच्या हप्त्याचा निधी प्राप्त। दुसऱ्या कुठल्याही विभागाचा निधी योजनेला नाही। मंत्री आदिती तटकरे यांचा दावा फेटाळला। ऐन हिवाळ्यामध्ये राज्यात अवकाळी पावसाच्या सरी। तर वाशिम, जळगाव, अकोल्यासह नंदुरबारमध्ये तुफान पाऊस। तर खानदेश, विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात 29 डिसेंबरपर्यंत गारपिटीचाही इशारा। शेती पिकांचं नुकसान होण्याची दाट शक्यता। मुंबईमध्ये 31ला रात्री मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून विशेष लोकल। नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईमध्ये येणाऱ्या पर्यटकांची गैरसोय टाळावी यासाठी निर्णय।